नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. आपण बघितलं इथे अर्णव ईश्वरीला सोडायला तिच्या आत्याच्या घरी आलेला असतो. तो म्हणतो काही झालं तरीसुद्धा तुझ्या आत्याला तुला घरात घ्यावंच लागेल आणि त्यामुळे इथे अर्णव ईश्वरीचा हात पकडून तिला गाडीमध्ये बसवतो आणि त्यानंतर तिला तिच्या आत्याच्या घरी सोडायलासुद्धा येतो. हे सगळं आता लावण्याला अजिबात आवडत नाही, कारण लावण्याला हे सगळं आठवत असतं आणि तिला इथे खूपच जास्त ईश्वरीचा राग येत असतो. तेवढ्यातच लावण्याला वल्लरीचा फोन आलेला असतो. वल्लरी म्हणत असते, लावण्या, अगं तुला माहिती आहे का, अर्णव आता त्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करतोय ज्यांनी त्याला आणि त्या ईश्वरी देसाईला किडनॅप केलं होतं आणि आता अर्णवने स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालायचं ठरवले. याचा अर्थ तो लवकरात लवकर त्या लोकांना शोधून काढेल आणि एकदा का अर्णवला कळलं की हे सगळं तुझं कारस्थान आहे, त्याने तुला पकडलं की की माझं नाव कळायला त्याला कितीसा वेळ लागणार आहे. तेव्हा लावण्या म्हणते, हे बघा असं काहीच होणार नाही आहे आणि हे बघा कुठलंही काम घाबरून केलं ना तर ते नीट पूर्ण होत नाही, कळतंय तुम्हाला. त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही आहे. तेव्हा इकडे लावण्या फोनवरती बोलत असताना अर्णव तिथे आलेला असतो. अर्णव म्हणतो, लावण्या, कुठलं काम घाबरून केलं तर होत नाही. तेव्हा इकडे आता वल्लरी त्याचा आवाज त्याने म्हणते, अर्णव आला का तिकडे? सॉरी सॉरी, मी फोन ठेवते. आणि ती लगेचच फोन ठेवून देते. तेव्हा इथे लावण्या म्हणते, नाही मी तेच सांगत होते, सिक्युरिटी गार्डला भेटायला जातोय ना आपण, तू मीटिंग घेतलीस ना त्यांची, मग त्यांनाच मी सांगितलंय की घाबरून कुठलंही काम होत नाही, त्याच्याकडे संपूर्ण लक्ष द्यावं लागतं. त्यांच्याबद्दलच बोलत होते, बाकी काही नाही. चल निघायचं आपण. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की हो, आपण आता निघायचं आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने जे काम केलेलं असतं, म्हणजे आता ईश्वरी देसाईला तिच्या घरी सोडलेलं असतं, हे सगळं आता ईश्वरीला आठवत असतं. ईश्वरीला घरी आणण्यासाठी अर्णव तिला म्हणालेला असतो की मी तुला मदत करतोय आणि इथे तिच्या आत्याला म्हणालेला असतो की एक स्त्री म्हणून विचार करा, एवढ्या रात्री जर ती घराबाहेर असेल आणि जर तिच्याबरोबर काही चुकीचं घडलं तर तुमच्या घराची इज्जत नाही जाणार का? तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना, कारण तिचे आई वडील इंदोरला असतात. इथे तुमच्या विश्वासावरती तिला पाठवले, म्हणून निदान स्त्री म्हणून तरी तिला घरात घ्या. असं म्हणाल्यानंतर इथे आत्याने तिचा निर्णय बदललेला असतो. ईश्वरीला हे सगळं आठवत असतं. त्यानंतर आत्या तिथे येते प्रेक्षकांनो, आणि वसू आत्या म्हणत असते की हे बघ, तुझा बॉस इथे आला होता आणि त्याने तुझी बाजू माझ्याजवळ मांडली आणि म्हणून मी तुला घरामध्ये घेतलंय, म्हणून लगेच मी तुला माफ केलंय असा त्याचा अर्थ होत नाही. आत्ताच तुला सांगते, जोपर्यंत तू निर्दोष आहेस तोपर्यंत माझ्यासाठी गुन्हेगार तूच. त्याच्यामुळे आता एक काम करायचं, उद्यापासून अर्णवच्या ऑफिसमध्ये नोकरीला जायचं नाही. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, का आत्या? तेव्हा इकडे वसू म्हणत असते, का म्हणजे काय? एवढी सगळी इज्जत गेली, एवढं सगळं घडलं तरीसुद्धा तुला त्याच ऑफिसमध्ये नोकरी करायची आहे का? दुसरीकडे तुला नोकरी कुठे मिळणारच नाही का? तेव्हा ईश्वरी म्हणते, मिळेल पण त्याला वेळ लागेल आणि आता मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही आहे. एकदाच त्या भडकूचेंचे मला पैसे परत करायचे आहेत. तेव्हा वसू आत्या म्हणते, कसले पैसे? तेव्हा ईश्वरी म्हणते, कारण माझ्याकडून चुकून त्याच्या गाडीची काच फुटली होती, त्याचे मला त्याला 50,000 रुपये द्यायचे आहेत. नाहीतर तोपर्यंत तो माझ्या आईबाबांचं लॉकेट मला परत करणार नाही. मला माझ्या आईवडिलांचं लॉकेट घ्यायचं आहे आणि त्याचे 50,000 रुपये मला परत करायचे आहेत. तेव्हा वसू आत्या म्हणते, अरे बापरे, आता हे काय नवीन? तेव्हा इकडे आता ईश्वरीला असं वाटत असतं की आत्याला हे सगळं सांगितलं तर ती माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवणार, आणि तसंच होतं. वसू आत्या बोलते की हे सगळं खरं आहे की खोटं? तेव्हा नम्रता म्हणते, नाही आत्या, हे सगळं खरं आहे. तुला माहिती आहे का, आपण तिघीजणी जेव्हा इंदोरवरून परत आलो होतो तेव्हा घराची आपण साफसफाई करायला घेतली होती ना, तेव्हा तुला अस्थमाचा अटॅक आला होता आणि त्यावेळेला तुझं इथे पंपसुद्धा संपला होता ना, तोच आणण्यासाठी आपली ईश्वरी गेली होती. पण इतकी ट्रॅफिक होती ना, तेव्हा तिला असं वाटलं की तुझा जीव वाचवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं, म्हणून ती इथे गाड्या सगळ्या पार करून जात होती. कारण तुला खूप जास्त त्रास होत होता ना, म्हणून. आणि म्हणून ती गाड्या पार करून जात असताना तिचा पाय सटकला आणि तिचं हेल्मेट इथे अर्णवच्या गाडीवरती आपटलं आणि त्याची गाडी ही आता
त्यावेळेला तिथेच उभी असताना ईश्वरी बरोबर त्याच्याच गाडीवरती पडली होती आणि हेल्मेट पडल्यामुळे त्याच्या गाडीची काच फुटली होती. आणि तेव्हा तो म्हणाला होता की तुझी लायकी नाही आहे या गाडीची काच भरून द्यायची, कळलं का तुला? 50,000 रुपये आहेत तिचे. तेव्हा ईश्वरी म्हणाली होती की मी तुझे 50,000 रुपये परत देणार. तेव्हा तो म्हणालेला असतो की मग तेव्हाच तुला तुझ्या आईवडिलांचं हे लॉकेटसुद्धा मिळेल, कारण ईश्वरीचं लॉकेट त्यावेळेला तिथेच पडलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी इंदोरची आहे आणि आम्ही इंदोरचे लोक कधीच कुणाचं उधार ठेवत नाही. तुझे 50,000 रुपये देऊन मी माझ्या आईवडिलांचं लॉकेट घेऊन जाणार, कळलं का तुला? ही गोष्ट आता इतक्या दिवसानंतर वसू आत्याला कळलेली असते. तेव्हा वसू आत्या म्हणते, अरे देवा, अजून काय काय बघावं लागणार आहे, ऐकावं लागणार आहे काय माहिती. ही मुलगी ना माझ्या डोक्याला ताप देणार आहे. बाहेरची ती बाहेरचीच, माझ्यासाठी तू बाहेरचीच राहणार आहेस, कळलं का तुला? कधी एकदाचे त्याचे पैसे देऊन पूर्ण करतेस आणि इथून निघून जातेस ना, असं झालंय मला. माझ्या डोक्याला ताप झालाय नुसता, असं म्हणून इथे वसू आत्या रागानेच तिथून निघून जाते. तेव्हा इकडे नम्रता मात्र खंबीरपणे आपल्या बहिणीच्या पाठीशी उभी असते. ती म्हणत असते, इशू तू ठीक आहेस ना? आत्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आत्याला नेहमी बोलायची सवयच आहे, तुला माहिती आहे ना? बरं चल, आता पटकनी जेवून घेतेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, जेवून घेऊया. तेव्हा नम्रताला आपल्या बहिणीची काळजी वाटतच असते, कारण जरी वसू आत्याला ईश्वरी चुकीची वाटत असली तरीसुद्धा ईश्वरीने अगदी स्टार्टिंगपासून जे काही घडलंय ते सगळं इथे आपल्या बहिणीला नम्रताला सांगितलेलं असतं आणि म्हणूनच नम्रता तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता ईश्वरी चाललेली असते ऑफिसला. त्यानंतर इथे तिच्या मागून मागून राकेश आलेला असतो. राकेश म्हणत असतो, अरे ईश्वरीजी, चालत का तुम्ही? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, ऑफिसला चालले ना? तेव्हा इकडे आता तिला राकेश म्हणत असतो की खरं सांगू का, मला तुमची खूप काळजी वाटत होती, पण जेव्हा मला कळलं की तुम्हाला आत्यांनी घरामध्ये परत घेतले तेव्हा मला किती आनंद झाला म्हणून सांगू. खरंच तुमच्यासाठी मला खरंच खूप आनंद झालाय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की राकेशजी, हे सगळं ना त्या भडकू चंदमुळे घडलंय, तुम्हाला माहिती आहे का? तो मला घरी घेऊन आला होता आणि त्याने आत्याला असं काही समजावलं की आत्याने लगेच मला घरामध्ये घेतलं. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की अच्छा, म्हणजे त्या भडकू चंदने सांगितलं तर तुम्ही लगेच ऐकलं त्याचं आणि घरी पण आलात आणि मी तुम्हाला इतकं थांबवत होतो, मी तुमच्याशी इतकं बोलत होतो, त्याचा काही उपयोग झाला नाही का? म्हणजे त्याच्या बोलण्याला महत्त्व आहे आणि मी एवढं तुमच्यासाठी सगळं करतोय, मी तुमच्याबरोबर इथे राहतोय, माझ्या बोलण्याला काहीच किंमत नाही याचा अर्थ. म्हणजे मीच कुठेतरी तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी कमी पडलो असेन, बरोबर की नाही? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की नाही नाही राकेशजी, खरंच असं काही नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही ठीक आहे, मला जे समजून जायचं होतं ते मी गेलो आहे, मला आता काही बोलायचं नाही आहे. पण हे बघा, तुम्ही घरी आलात ना, ते माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, बाकी काही नाही. तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो, नाही नाही, पण मी एक काम करणार आहे. आपणच विश्वास वाढवायचा असतो, लोकांना विश्वास तयार करायला मदत करायची असते आणि मी ते करणार आहे. मी तुमच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, ते मी सोडणार नाही. आणि तो आता इकडे तिकडे मान फिरवतो. तेवढ्यातच इथे ईश्वरीचं लक्ष राकेशच्या मानेकडे जातं. तेव्हा इथे राकेशच्या मानेवरती ईश्वरीचे नख ओरखडे ओढलेले असतात. ते ओरखडे तिला आता दिसतात. तेव्हा ती म्हणते की राकेशजी, तुमच्या मानेला काय झालंय? हे मानेवरती कसले ओरखडे आहेत? तेव्हा इथे खूपच जास्त राकेश घाबरतो, कारण ही त्याचीच करामत असते आणि ते ओरखडे ईश्वरीचे असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे अर्णवने सिक्युरिटी गार्डला बोलावलेलं असतं आणि अर्णव म्हणतो, काय इथे काम करायला येतं ना? मग ज्या वेळेला या कंपनीचा CEO त्याला किडनॅप केलं जातं, त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी एम्प्लॉई तिला किडनॅप केलं जातं आणि दोघांना किडनॅप करूनसुद्धा इथे कुणीही त्यांची मदत करायला येत नाही आणि इथले सिक्युरिटी गार्ड काय करत असतात सांगा ना? तुम्ही तुमची ड्युटी करत असता का? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की तुम्हाला तुमचं काम व्यवस्थितरित्या करता येत नाही का? एक काम कर लावण्या, आताच्या आता दोघांना फायर करून टाक, या दोघांना नोकरीवरून काढून टाक.
तेव्हा इथे लावण्या म्हणते, अरे पण अर्णव, या दोघांची काय चुकी आहे ना? या दोघांची काही चुकी नाही आहे आणि हे दोघेजण समोरच्या बाजूला काम करतात, मागच्या बाजूला नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, हा मग काय झालं, पण रात्रीची वेळ यांचीच आहे ना आणि त्यांना एका वेळेला एकाच बाजूला थांबायची गरज नाही आहे. त्यांना आपण हे सांगितलंय ना, की दोघांनी आलटून पालटून मागच्या बाजूला राऊंड मारायचं म्हणून. बरोबर ना? मग हे लोकं राऊंड मारतात की नाही? आम्ही दोघेजण तिथून किडनॅप झालो आणि मागच्या बाजूला साधं कुणी आलंसुद्धा नाही. तेव्हा अर्णव म्हणतो, की हे सगळं मुद्दामूनच करण्यात आले असं वाटतंय ना? बरोबर तिथेच त्याच वेळेला तिथला CCTV कॅमेरा कसा काय बंद पडतो? ही जबाबदारी कुणाची आहे? तुम्हाला बघता येत नाही का? मला त्या बाजूचं सगळं CCTV फुटेज हवं आहे. तेव्हा सिक्युरिटी गार्ड म्हणतात, की सर, मागच्या बाजूचं CCTV फुटेज हे नाही मिळणार 2 दिवसाचं, कारण का तिथला कॅमेरा बंद झालेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, का बंद झाला की बंद करण्यात आला? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, की लावण्या, तू मला सांग, सिक्युरिटीची सगळी जबाबदारी तुझी आहे ना? म्हणजे ते डिपार्टमेंट तू सांभाळतेस. त्याचबरोबर हे सगळे जे काही CCTV कॅमेरे आहेत, हे बरोबर 2 दिवसासाठीच बंद का झालेत? म्हणजे नक्कीच हे सगळं मुद्दामून घडवून आणल्यासारखं वाटत नाही आहे का तुला? तेव्हा तुम्ही दोघंजण एक काम करा. तुम्हाला जर तुमचं काम नीट करता येत नसेल ना, तर तुम्ही कामावरती नाही आलात ना, तरीसुद्धा चालेल. याला काही काम करणं म्हणतात का? लावण्या, सिक्युरिटी डिपार्टमेंट तुझ्याकडे आहे ना, मग तुला यांना व्यवस्थितरित्या समजावून सांगता येत नाही का? मागच्या बाजूला सुद्धा आपलं ऑफिसच आहे आणि कुठून अटॅक होणार, कुठून नाही, हे काही सांगून होत असतात का? त्याच्यामुळे मागच्या बाजूला सुद्धा यांना सांगितल्याप्रमाणे यांची फेरी झाली पाहिजे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आणि त्याच वेळेला बरोबर तुम्ही मागच्या बाजूला अजिबात आलात का नाही? हे बघा, त्यावेळेला एम्प्लॉई जर बाहेर गेली होती, तिचं किडनॅपिंग झालं तर झालं, पण जेव्हा मी मागच्या बाजूला गेलो होतो, एक तरी सिक्युरिटी गार्ड माझ्याबरोबर होता का? नाही. मी एकटा तिथे गेलो होतो आणि त्यानंतर त्या लोकांना पकडण्यासाठी मी बाहेर पडलो, त्यावेळेलासुद्धा माझ्याबरोबर कोणीच सिक्युरिटी नव्हतं. मग माझं किडनॅपिंग झालं, तेव्हा माझी मदत करण्यासाठी कोण येणार होतं? तेव्हा अर्णव म्हणतो, आणि त्यावेळेला जर तुमचा राऊंड मागच्या बाजूला झाला असता, तर तिथे काय झालंय, काय चाललंय, हे निदान तुमच्या निदर्शनास तरी आलं असतं. आता किडनॅपिंगचा विषय चालू होता, तर नक्कीच त्या लोकांनी काहीतरी प्लॅनिंग वगैरे आधीच करून ठेवलं असेल की नाही? मग जर तुमची मागच्या बाजूला फेरी झाली असती, तर तुम्हाला ते सगळं कळलं असतं. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, की लावण्या, सिक्युरिटी डिपार्टमेंटची जबाबदारी तुझी आहे आणि तुला जर तुझं काम नीट करता येत नसेल ना, तर तू ऑफिसला नाही आलीस उद्यापासून तरी चालेल. तेव्हा लावण्या म्हणते, सर, अरे असं नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, की माझा वेळ वाया घालू नकोस, तू आता गेलीस तरीसुद्धा चालेल. तेव्हा इकडे आता लावण्याला खूप जास्त राग येतो. ईश्वरी म्हणत असते, अहो राकेशजी, ते काय लागले तुम्हाला? तेव्हा राकेश म्हणतो, नाही, काही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, मला काही झालेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही असं कसं? अहो खूपच जास्त ओरखडा आहे, तो सुद्धा मोठा आहे, नक्की काय झालं आहे? तेव्हा इथे आता तिला राकेश म्हणत असतो, की मी जेव्हा शेव करत होतो ना, तेव्हा कदाचित लागला असेल, बाकी काही नाही. तेव्हा इकडे तो म्हणतो, जा तुम्ही ऑफिसला जा, नाहीतर पुन्हा तुम्हाला उशीर होईल आणि तो भडकूचंद आहे ना, तो तुम्हाला ओरडेल. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, हो बरं ठीक आहे, मी सुद्धा आता निघते. त्यानंतरला इथे राकेश म्हणत असतो, की बरं झालं मी वाचलो, नाहीतर ईश्वरी देसाईने आता मला नको नको तेवढे प्रश्न विचारले असते. त्यामुळे इथे आता राकेश म्हणतो, की चला, मला सुद्धा माझ्या कामाला आता सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी आल्यानंतर ती अर्णवची परवानगी घेते, की सर आतमध्ये येऊ का? तेव्हा अर्णव म्हणतो, हो ये. त्यानंतरला इथे ईश्वरी म्हणत असते, की सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तेव्हा अर्णव म्हणतो, काय बोलायचं आता? कामाला सुरुवात करा. तेव्हा ईश्वरी म्हणते, की सर, माझ्याकडे फक्त शब्द आहेत, मला तुमचे आभार मानायचे आहेत. तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंत, आत्याला ज्या पद्धतीने समजावलंत, त्यासाठी मी तुमची खरंच खूप आभारी आहे सर. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, काय काम आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, की सर, याच्यावरती तुमच्या सह्या हव्या होत्या, ही फाईल वाचून घ्या आणि याच्यावरती सह्या करा. तेव्हा अर्णव म्हणतो, की मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ते मी केलं, त्यासाठी थँक्यू वगैरे म्हणायची गरज नाही आहे. दे इकडे फाईल दे. आणि फाईल घेतल्यानंतर पेनसाठी सुद्धा तो तिच्याकडेच हातफोडे करतो. तेव्हा ईश्वरी आपला पेन लगेचच त्याच्या हातामध्ये देते. तेव्हा इथे आता तो सही वगैरे करतो. तेवढ्यातच ईश्वरी म्हणत असते, सर, मी जाऊ का?
तेव्हा अर्णव म्हणतो, मी तुला जायला सांगितलं आहे का? तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, मला बाप्पाची आरती करायची आहे ना, गणू बाप्पाची, तेव्हा मी म्हणत होते जाऊ का. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे जा, आणि मग जाताना फाईलसुद्धा घेऊन जा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे. तिला आश्चर्य वाटत असतं की अर्णवने लगेच परवानगीसुद्धा दिलेली असते, ते सुद्धा तिला काहीही न बोलता. तेव्हा ईश्वरीला अर्णवमधला हा झालेला बदल फारच आवडलेला असतो. त्याचबरोबर इथे लावण्याला आता आठवत असतं, तिला इथे अर्णव म्हणालेला असतो की तुला जर तुझं काम नीट करता येत नसेल तर उद्यापासून ऑफिसला येऊ नकोस, माझा वेळ वाया घालवू नकोस, तू गेलीस तरी चालेल. हे सगळं आता लावण्याला आठवत असतं. लावण्य एकटीच बाहेर गार्डनमध्ये उभी राहिलेली असते आणि तेव्हा तिथे वल्लरी तिच्याबरोबर बोलायला आलेली असते. तेव्हा वल्लरी म्हणते, काय गं हे, तू इथे काय करतेस? मला इतकी काळजी वाटते. तो अर्णव आहे ना, खरे गुन्हेगार कोण हे शोधण्यासाठी दिवस रात्र एक करतोय, आणि मला असं वाटलं होतं माझ्यासारखं तुलाही टेन्शन आलं असेल तर तू इथे छान गार्डनमध्ये उभी राहून हवा खातेस ना. तेव्हा इथे लावण्य म्हणत असते, हे बघा, तुम्ही ना जास्त काही बोलू नका, मला जरा विचार करू दे. तेव्हा वल्लरी म्हणते, काय विचार करतेस ग? काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं म्हणून कालपासून मी तुला कंटिन्युअसली इथे फोन करते, पण एक फोन उचलून साधं माझ्याजवळ बोलायलासुद्धा तुला वेळ नाही आहे का? तेव्हा इथे लावण्य म्हणत असते की बोलणी खाती आहे ना, तुमच्या अर्णवची बोलणी खाती. तो मला म्हणतोय की जर काम व्यवस्थित करता येत नसेल ना तर उद्यापासून ऑफिसला नाही आले ना तरीसुद्धा चालेल, असं त्याचं म्हणणं आहे. मग का करू मी आता? तेव्हा इकडे आता ईश्वरी एवढं सगळं घडून गेलं असलं तरीसुद्धा ती ऑफिसला आलेली असते तिचं काम करण्यासाठी. आणि इथे मामी म्हणत असते, आता काय करायचं लावण्या, मला तर खूप जास्त टेन्शन आलं आहे, हे सगळं ना त्या ईश्वरी देसाईमुळे घडतं आहे, तिचा काटा काढायला हवा. तेव्हा लावण्या म्हणते की तिचा काटा कसा काढायचा ना, याचा मी विचारसुद्धा करून ठेवला आहे. काही झालं ना तरीसुद्धा त्या ईश्वरी देसाईला बाजूला करायलाच हवं. तेव्हा इथे मामी म्हणते, नाहीतर मग तुझं नाव जर कळलं ना अर्णवला की हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे, तर मग त्याला हे सुद्धा कळेल की मी सुद्धा तुला मदत केलेली आहे, कळतंय का? आणि जर माझं नाव अर्णवला कळलं ना तर मग माझं काही खरं नाही आहे, मला जे हवं आहे ते कधीच मिळणार नाही. तेव्हा इथे लावण्य म्हणते की मामी, अजिबात काळजी करू नका. हा बघा माझा दुसरा प्लॅन, आता माझा दुसरा प्लॅन आहे ना तो हा पूर्ण करणार आहे. आणि इथे लावण्याने एका व्यक्तीला तिथे बोलावलेलं असतं आणि तिने संपूर्ण प्लॅन त्याला समजावून सांगितलेला असतो. लावण्याचा ईश्वरीवरती खूपच जास्त राग असतो, कारण इथे अर्णव कुणालाही अटेन्शन देत नाही, मात्र ईश्वरीला अटेन्शन देत असतो. ही गोष्ट आता लावण्याला खपत नसते, तिला त्याच्याबरोबर लग्न करायचं असतं आणि म्हणूनच इथे ईश्वरीला बाजूला करण्यासाठी तिने हा एवढा सगळा घाट घातलेला असतो. स्वतः त्याच्यामध्ये अडकत चाललेली असते, पण तरीसुद्धा ईश्वरीला इथे हरवण्यासाठी ते आपले प्रयत्न चालूच ठेवत असते. इथे मामींना म्हणते, मामी बघा आता, आता यामुळे अशी काही त्या ईश्वरीची बदनामी होणार आहे ना की तिला इथून मुंबई सोडून जावंच लागणार आहे. त्याचबरोबर इथे आता अंजली म्हणत असते की बरं झालं ना आजी, सगळं काही व्यवस्थित झालं, अर्णव आता स्वतः या केसमध्ये लक्ष घालतोय. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते, अगं मी सांगितलं होतं ना की आपल्याला त्या ईश्वरीची सुद्धा इथे आता पत्रिका तयार करायची आहे, गुरुजींना सांगायचं आहे ना पत्रिका तयार करायला, मग त्यासाठी आपल्याला तिची सगळं काही जन्म वेळ वगैरे हवी आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, अगं मी स्वतः सांगितलेलं अर्णवला, त्याला सांगितलेलं की तुझ्या स्टाफची सगळ्यांची नावं त्याचबरोबर जन्मतारीख आणि जन्मवेळ ही हवी आहे, असं मी त्याला आधीपासून सांगितलं होतं, पण त्याने अजून गोळा केले की नाही ते मला माहिती नाही आहे. तेव्हा इकडे आजी म्हणते, तू एक काम कर, आताच्या आता त्याला फोन कर आणि त्या सगळ्या स्टाफची त्याला जन्मतारीख आणि जन्मवेळ ही मिळवायला सांग. तेव्हा इथे अंजली फोन करते अर्णवला आणि म्हणते की अर्णव, अरे मी तुला सांगितलं होतं ना जन्मतारीख आणि जन्मवेळ हे सगळं हवं आहे आपल्याला. तो म्हणतो की हां मी घरीच येतोय ना, घरी आल्यावरती बघू. तेव्हा अंजली म्हणते की नाही, ते सगळं तू घे आणि गुरुजींना डायरेक्ट भेटायला सांग, असं आजीने सांगितलेलं असतं. तेच इथे अंजली अर्णवला सांगते, डायरेक्ट गुरुजींना जाऊन भेट म्हणून. अर्णव काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो नेहमीप्रमाणे इथे आजी अर्णवला इमोशनल ब्लॅकमेल करतात आणि म्हणतात की तू तुझ्या आजीचं एवढं पण ऐकणार नाही आहेस का? तुला मी ॲड्रेस दिला होता ना मागच्या बाजूला, आपण त्या चाळीमध्ये गेलो होतो त्याच ठिकाणी गुरुजींना भेटायला जायचं आहे.
आजीसाठी एवढं नाही करणार आहेस का तू? असं आजी म्हणाल्यानंतर अर्णव लगेचच इमोशनल होतो आणि तो आपल्या मनामध्ये म्हणतो की त्याच बाजूला ईश्वरी देसाई पण राहते ना. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे काही लोक आलेले असतात पुन्हा एकदा ईश्वरीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला, तिला दगड मारायला. तिला इथे आता दगड लागणार, तेवढ्यातच अर्णव तो दगड पकडतो आणि तो सगळ्यांना म्हणतो की या सगळ्यामध्ये ईश्वरीची काही चुकी नाही आहे. मी तुम्हाला स्वतः सांगतोय ना, तरीसुद्धा तुम्हाला कुठला पुरावा हवा आहे? तुम्ही कुणाच्याही चारित्र्यावरती असे शिंतोडे उडवू शकत नाही. तेव्हा इथे लावण्या अर्णवच्या विरोधामध्ये लगेचच ईश्वरीचे कान भरायला सुरुवात करते.